मी अण्णा श्रीपती पौळ, राहणार सारोळा बुद्रुक, तालुका जिल्हा धाराशिव। मी मातोश्री अलंकार येथे पिंटू उर्फ श्रीनिवास शहाणे यांच्याकडे माझ्या मुलाचा वाढदिवस होता। त्या निमित्ताने मी 10 तोळ्याची साखळी बनवायला टाकली होती आणि बनवायला टाकल्या कारणाने त्यानं सांगितलं मला की एक 5-6 दिवसामध्ये बनवून देतो। त्याच्यानंतर मी काय केलं की त्याला 5 लाख रुपये RTGS केलं। मग RTGS केल्याच्या नंतर त्यानं सांगितलं मला की बनवायला वेळ लागतंय। 5 लाख रुपये RTGS केलं। त्याच्यानंतर पुन्हा 3 दिवसानं मला त्यानं फोन केला, त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं। त्याच्यानंतर मला सांगितलं की आणखीन 5 लाख रुपये तुम्ही द्या। 5 लाख रुपये पुन्हा RTGS केलं। त्याच्यात त्यानं रीतसर मला पावती दिली। पावती दिल्याच्या नंतर त्यानं साखळी पण बनवली होती, पण मला GSTचं बिल पाहिजे होतं। त्याच्या ह्यानं हे केलं आणि मला सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्हाला बनवून देतो म्हणल्याच्यानंतर मला फोन बी केला त्यानं सकाळी। मी गेलो दुकानी आणि गेल्याच्यानंतर त्याचं दुकान बंद राहिल्याच्यानंतर नाना दूध डेअरीवाल्याला मी विचारलं की नाना कसं काय दुकान बंद? तर त्यानं सांगितलं की हा माणूस व्यक्ती पळून गेल्याच्यानंतर मी तिथं अस्वस्थ बसलो, थोडं छातीत दुखायला लागलं। त्याच्यानंतर मी शहर पोलीस स्टेशन गाठलं। शहर पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर तिथं आंबोरे साहेब होतं। आंबोरे साहेब असताना त्यांना मी सविस्तर बोलल्याच्यानंतर त्यांनी फिर्याद घेणं गेलते, पण तरी पण सगळे मी पावती दाखवली। त्यानं पावती दिली होती मला। पावती दिल्याच्यानंतर मी सगळं बोलल्याच्यानंतर ही पुन्हा बाकीचे लोक आली, लताताई आगळे आलते, बालिका शिंदे आलते। ह्यांनी आल्याच्यानंतर त्यांनी विचारपूस केली। बालिका शिंदेचं पण जवळपास 5 तोळं सोनं त्यांच्याकडं करायला टाकलेलं होतं आणि त्यानं पूर्णपणे पैसे दिले होते। आणि लताताई आगळे यांनी पण सोनं काय बनवायला टाकले होते आणि गहाण पण ठेवलं होतं। आणि त्यांची मुलगी पल्लवी म्हणून आहे, त्यांनी पण मला कॉल केला होता आणि त्यांनी पण सोनं गहाण ठेवलेलं होतं। ही सगळी माहिती कळल्याच्यानंतर आम्ही रीतसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। आंबोरे साहेबाला बोललो, पण त्यांनी आम्हाला टाळाटाळ केली। ह्याच्यानंतर आम्ही त्यांना घेऊन गेलो नांदेडचा प्रॉपर आहे म्हणून। नांदेडला गेल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, तिथं गेल्याच्यानंतर त्यांच्या घरी गेलो। 1:30 वाजता रेड मारली। तिथं काहीच उडवाउडीची उत्तरं, त्यांची आई व्हिडिओ शूटिंगमध्ये त्यांचं फुटेज आहे। आम्ही आंबोरे साहेबाला म्हणलं त्यांचं फुटेज घ्या आणि फुटेजच्या नंतर त्यांना अटक करा। तुम्ही का करू शकत नाही? त्यांनी सोनं भरवलेल्या पिशव्या आहेत, त्या सगळं आहे फुटेजमध्ये दिसायला लागलंय, पण तरीसुद्धा आंबोरे साहेबांना काहीच केलं नाही। नंतर त्यांनी नांदेड पोलीस स्टेशनला। आता तुमची मागणी काय नेमकी? मागणी एवढीच आहे की आम्ही गोरगरीब, मी शेतकरी आहे स्वतः। माझ्याकडे तुम्हाला सांगतो सोयाबीन गाठलेली, मला 18 एकर जमीन आहे। मी 7-12 दिलेत त्यांना 18 एकरचे आणि सोयाबीन गाठलेल्या त्यांच्या पावत्या मी जोडल्या त्या की माझ्याकडे पैसे कुठून आले एवढे? तर त्यांनी विचारलं मला, विचारपूसना केली कुणी आंबोरे साहेबांना की तुमच्याकडे पैसे कुठून आले? तर मी काय केलं, त्यांच्या सोयाबीन घातलेल्या ओरिजिनल पावत्या GST सहित त्यांना जोडलेल्या आहेत त्या। आणि एवढंच की माझी एवढीच मागणी आहे, विनंती करून एक जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचं त्यांना ह्यांनी तपास करीना गेलेत आणि उडवाउडीची उत्तरं दिलेत त्यांनी। आमचं एवढंच म्हणणं आहे की आंबोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आणि SP मॅडमनं की याच्यामध्ये गोरगरीब आम्ही शेतकरी आहो, आम्ही बनवायला टाकलं होतं। आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की आम्हाला की तुम्ही बनवायला टाकताना सोनाराकडे आम्हाला विचारलं का? तर याचं उत्तर असं आहे की प्रत्येक गोष्ट आम्ही बनवायला टाकताना तुम्हाला पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन किंवा अर्ज देऊन जाऊन तिथं तुम्हाला फिर्याद देऊन असं द्यायचं का? आणि मनोहरराव राठोड म्हणून एक बोंबले हनुमानचं, त्यांचं 14 तोळं सोनं आणि 6 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत टोटली। त्यांचं 14 तोळं सोनं गहाण ठेवलेलं होतं आणि ती सोडविण्यासाठी त्यांनी 6 लाख रुपये तिथं रोख दिलेले आहेत। एवढीच एक विनंती आहे साहेबाला की गोरगरीब आम्ही शेतकरी आहो आणि आमच्यावर अन्याय करू नये, आमचं तात्काळ त्यांना पकडून आणावं आणि आम्हाला तात्काळ न्याय द्यावा, एवढीच विनंती साहेबाला आमची विनंती आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एका व्यक्तीच्या विरोधात आम्ही निवेदन दिलो आहे। तो व्यक्ती व्यवसायाने सोनार असून त्याचं नाव श्रीनिवास अशोक शहाणे आहे आणि तो 5 जुलै 2025 रोजी तो सामान्य व्यक्तींचे गोरगरिबांचे गहाण ठेवलेले सोनं वगैरे
गहाण ठेवून त्यांना व्याजाने म्हणजे कर्ज दिला आणि काही महिन्यांनी गोरगरीब ती कर्ज व्याजासहित फेडले. पण तो व्यक्ती सदर्भ व्यक्ती श्रीनिवास अशोक शहाणे हा इतका गोरगरिबांना त्रास देऊन म्हणजे फ्रॉड एक ठगपणा करून तो त्या सामान्य व्यक्तींचे भरलेले कर्ज आणि व्याज सहित रक्कम घेऊन तो सोनं आणून देतो म्हणून तो कुठं संबंधित कुठल्या बँकेत पतसंस्थेत तो ठेवला होता, तो आणून देतो म्हणून तो पैसे घेऊन गेला आणि नंतर तो सोनं आणून दिलं नाही आणि भरलेले पैसे बी आणि सोनं बी घेऊन तो फरार आहे. आणि काहींचे रोख रक्कम देखील घेऊन तो 4 महिने झाले तब्बल तो पळून गेलेला आहे. आणि आम्ही रीतसर शहर पोलीस स्टेशन धाराशिव शहर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिलो आहे. आय.ओ. म्हणून आंबुरे साहेब तपास करत आहेत, पण अद्यापर्यंत काहीही निष्पन्न झालेलं आहे. तो व्यक्ती कुठं आहे, काय आहे, त्याचं लोकेशन मिळेना, त्याचं मोबाईल नाही, कार्ड नाही, म्हणून हीच उडवडीची उत्तरं चालू आहेत. सामान्य लोकांना काही न्याय 4 महिने 5 महिने उलटून गेले तरी काही न्याय दिला नाही, मिळाला नाही. हीच अपेक्षा आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनात हीच म्हणलो की गोरगरिबांना आम्हाला सगळ्यांना ही तपास करून वरील विषयी संदर्भ जे आहे आम्ही रीतसर निवेदनात दिले तक्रार जी काही दिलो आहे त्या विषयाची शहानिशा करून सामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावी हीच अपेक्षा करतो आम्ही. किती रक्कम अडकली? माझी वैयक्तिक 10 लाख रुपये आहेत. रोख रक्कम 10 लाख दिलो, सोनं देतो म्हणून तो रक्कम